चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपली जी ग्रामपंचायत आहे जळगावची तर इथे सरपंच जे आहे ते चांगले काम करीत आहे का आतापर्यंत काय काय कार्य केले त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। मी माजी सरपंच 74 जळगाव, विद्यमान उपसभापती पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती। आज जे सरपंच आहे 5 वर्षापासून आतापर्यंत 35 वर्षात जे विकासाची कामं थोडा अधुरी राहिली होती माझ्या कल्पनेप्रमाणे ती त्यांनी भुमरे साहेबांच्या माध्यमातून, भुमरे साहेब पालकमंत्री असताना विविध विकास कामाला निधी दिला आणि त्या निधीमधून त्यांनी विविध विकास कामं चांगली केलेली। प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचं वृक्षारोपण जे 32 एकरमध्ये ते चांगल्या स्थितीत आहे आणि आज सुद्धा वृक्षारोपण अंगणवाडीचं असेल, शाळा असेल, तिथे वृक्षारोपण करून शाळा अद्ययावत केलेली। तसेच जे जाण्यायेण्याचे रस्ते होते, हे येणारा रस्ता, शाळेकडे जाणारा रस्ता, ते रस्ते आतापर्यंत दुर्दैवावस्था झाली होती, तिथे जाण्या येण्याला खड्डे होते, ते रस्ते भुमरे साहेबांना निधी दिल्यामुळे सिमेंट रोडचे झाले आणि वेलगंगा नदीवर जो जाण्या येण्यासाठी पावसाळ्यात त्रास होत होता गावकऱ्यांना, शाळेतील मुलांना, तो त्रास दूर करण्यासाठी भुमरे साहेबांनी 5.25 कोटी निधीतून हा पूल तयार झालेला आहे। तसेच जलजीवनचे काम प्रगतीपथावर आहे आणि आता सध्याला काम सुरू आहे। जलजीवनचे काम थांबलेले होते परंतु आता परत सुरू होणार आहे। तसे सर आपले ग्रामपंचायतचे जे सरपंच कोण आहे आणि उपसरपंच कोण आहे आणि सभासद किती आहे आणि महिला आणि पुरुष किती आहे? सरपंच ऋतुजा अमोल गिरंडे सध्याला आणि उपसरपंच नितीन शेषराव गिरंडे हे आहेत। सभासदांची संख्या किती आहे? 9। महिला आणि पुरुष किती आहेत? महिला 5, पुरुष 4। आता महिला सरपंच आहे आपल्या गावातली, हो। तो आपण समाधान आहे का, संतोष आहे का, चांगले कार्य केले? हो, चांगलं कार्य केल्याबद्दल समाधानी आहोत। कितके माझेच असल्यामुळे मी सांगितल्यापेक्षा ह्या गावकरी तुम्हाला योग्य सांगते। किती वर्षाचा कार्यकाल चालला त्यांचा? 5 वर्षाचा कार्यकाळ जानेवारीत संपणार। काय नाव आहे आपलं? राम पाटील येरंडे। तर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपण हे गावातले नागरिक आहे। हे गावात महिला एक सरपंच आहे। सरपंच मॅमने काय काय कार्य केले आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। या गावच्या सध्याच्या सरपंच सौभाग्यवती ऋतुजाताई अमोल येरंडे ह्या आहेत। गेली 5 वर्षापासून आमच्या सर्वांचं लाडकं दैवत, कार्यसम्राट, तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब यांच्या निधीतनं जवळपास या 74 जळगाव, खामजळगाव व शहापूर मानेगाव या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास 12 ते 13 कोटीचे कामे ही दर्जेदार व उत्तम प्रकारे झालेली आहे। हे काम करत असताना सतत या कामावरती तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार विलासबापू भुमरे यांचं नेतृत्व होतं। गावातील सरपंच प्रतिनिधी अमोल येरंडे असतील, उपसरपंच नितीन येरंडे असतील व या गावाला सतत विकासाचं मार्गदर्शन करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम पाटील येरंडे असतील व समस्त ग्रामपंचायत सदस्य, आमच्यासारखे सर्व नवतरुण शिवसैनिक या सर्वांच्या सलोख्याने, एक दिलाने गावाचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास हा पूर्णत्वास गेलेला आहे आणि राहिलेले बाकी कामं दमदार आमदार बापूसाहेब यांच्या निधीतनं करण्याचा आमचा मानस आहे व त्याला लवकरच मान्यता सुद्धा घेतलेली आहे। गावाचा या 5 वर्षामध्ये नवे या 3 वर्षामध्ये गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे। माझं नाव विठ्ठल गोरखनाथ भाऊ मुळे, ग्रामपंचायत नाव सांगा। ग्रामपंचायत 74 जळगाव। ओके, चैनल पे आपको स्वागत है। आप भी यहाँ जलगांव ग्राम पंचायत 74 के रहवासी है, क्या क्या कार्य किए मैम सरपंच है यहाँ पर, तो बताइए उस बारे में। मी ऍडव्होकेट सचिन राम पाटील येरंडे या गावाचा जळगावचा चेअरमन आहे, विविध कार्यकारी सोसायटी आणि इथल्या सरपंचांनी 5 वर्षात खूप कार्य केलेले। रस्ता केला, शाळा दुरुस्ती केली, घरकुलं आणले, विहिरी मंजूर झाल्या आणि बोरगाव जळगाव ते बोरगाव रस्त्याचं भुमरे साहेबांनी काम चांगल्या प्रकारे मार्गी लावले। सर आपण म्हटले की जे पंतप्रधान घरकुलची योजना आहे आणि
मनरेगाची जे स्कीम असते आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? जवळपास 70-87% लोकांना 87 घरकुलांना लाभ मिळाला आहे. गावात कोणती मोठी समस्या आहे जिथं आतापर्यंत निवारण झालेलं नाही? गावात हे आमच्या इथे येलगंगा नदीवर पूल होता, तर भुमरे साहेबांनी तो मार्गी लावलेला आहे. ती फार मोठी समस्या होती, कारण नदीवरून पाणी आलं तिकडं दळणवळण सगळं बंद व्हायचं. शहापूर, मानेगाव, खामजळगाव त्या जाण्या येण्याचा मार्ग बंद व्हायचा, तो दुरुस्त झालेला आहे आता. ग्रामपंचायतचे जे सडक वगैरे जे असतात ते सडकेचं काम झालेलं आहे का? कशाचं? सडकचे हा, सडक झालेला नाही काय, पंतप्रधान भुमरे साहेबांच्या निधीतून झालेला आहे ना. झालेलं आहे. हा, सडक. आणि पाण्याची समस्या? पाण्याची धरणं पाईपलाईन आहे ना आमची गावाची. काय नाव आपलं? ऍडव्होकेट सचिन राम पटेल एरंडे. थँक्यू. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे. आणि जे ग्रामपंचायत मध्ये एक महिला सरपंच आहे, तो महिलांनी चांगले कार्य केले का सर? हो सर, या गावात ग्रामपंचायत महिला सरपंच ऋतुजा अमोल एरंडे यांच्या काळात पूर्ण गावाचा कायापालट झालेला आहे व या गावचा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. माझे नाव नारायण बाळाजी सोनवणे व माझा पुतण्या काही काळ सरपंच सुद्धा या गावाचा आहे होता. ते काही कारणामुळे स्थगित झाले. थँक्यू. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे. आणि आपण पण ग्रामपंचायतचे सदस्य आहे. सदस्य नात्यांनी जे मॅम सरपंच आहे आतापर्यंत चांगले कार्य केले का त्यांनी? मी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन क्षीरसागर, 74 जळगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या 74 जळगाव मध्ये आता लोक असं विकास कार्य याच्या आधी कधी झालं नाही. आणि ह्या 5 वर्षाच्या काळात म्हणजे जे लोकांचे दळणवळणाच्या सुविधा होत्या, समजा वेलगंगा नदीवरती पूल असाल, रस्ते, ड्रेनेज लाईन असाल, परत वृक्षारोपण आणि स्मशानभूमी, जल जीवन मिशनचं आता जे शाळेत किती आहे आपल्या गावात? शाळे किती? शाळा 74 जळगावमध्ये 8 लोक शाळा आहे, जिल्हा परिषद. धर्मस्थळे किती आहे? हा, धर्मस्थळे किती आहे? धर्म का? मंदिर मंदिर, अच्छा, मंदिर आहे 4-5 आहे. हा, धर्मस्थळ